नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। बेलाड पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उत्खनन प्रकरण गंभीर। बेलाड येथील पूर्णा नदी पात्रात कोणतीही वैध परवानगी नसताना पंपिंग मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गंभीर तक्रार प्रशासनाकडे दाखल झाली आहे। या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार नांदुरा यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। सामाजिक कार्यकर्ते आझाद खान, युनिस खान पठाण, युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी बुलढाणा यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता। त्यांच्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन होत असून त्यामुळे पर्यावरणाला तसेच महसुलाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तहसीलदार कार्यालयाने पोलीस निरीक्षक नांदुरा, मंडळ अधिकारी निमगाव व ग्राम महसूल अधिकारी बेलाड यांना तात्काळ पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। अवैध उत्खनन आढळल्यास पंपिंग मशीन, वाहने व इतर साहित्य जप्त करून पंचनामा करावा तसेच अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत। तक्रारदारांनी वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला असून परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी देखील अवैध वाळू उत्खनन त्वरित बंद करून नदीपात्राचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने कठोर पावले उचलून पर्यावरण हानी रोखावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।